पाठवायचा आहे. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज पाहतोय. अर्थातच राहुलजी उलवेकर खेडूकपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. तर शंकर शेठ भोईर साहेब यांचा सत्कार या ठिकाणी किरण शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा पुढील सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. अतिथींचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आदरणीय शंकर शेठ भोईर साहेब यांचा मात्र शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि किरण शेठ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर प्रदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. ही खरं तर आपली भारतीय परंपरा आहे, भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचं कार्य मात्र या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केलं जात आहे. खरं तर एक दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर आदरणीय उत्तमजी भोईर साहेब, प्रवीणजी भोईर साहेब, मंगेशजी भगत साहेब, संतोषजी म्हात्रे साहेब, आदरणीय सागरजी भोईर साहेब, सुजितजी पाटील साहेब, रोहिदासजी भोईर, त्याचबरोबर आदरणीय विकासजी पाटील, विश्वासजी पाटील, गोकुळजी माने आणि प्रतीक या सर्वांची मेहनत मात्र या स्पर्धांसाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. परंतु ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण ही स्पर्धा पाहतोय ना, खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे सर्व प्रमुख आयोजक उत्तमजी भोईर साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. कट्टर शिवसैनिक आणि त्यांच्या माध्यमातून मात्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. आणि म्हणूनच स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025चा हा दमदार क्रिकेटचा सोहळा मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पंचांचा इशारा या ठिकाणी होईल. वावंजे संघ आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि त्याचबरोबर वावंजे संघाला विनंती असेल कोणाचं तर सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. चला, पंचांना विनंती असेल की खेळाडूंना आपण थोडंसं सूचना करायच्या. स्पर्धा या ठिकाणी आपल्याला वेळेमध्ये उरकायचे, त्यामुळे संघ कोणताही असो प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी नियम हे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे पंचांना विनंती असेल की आपण थोडंसं तंबीत द्या खेळाडूंना आणि वेळेचं महत्व हे आपल्याला ओळखता येणं गरजेचं. टाइम इज अ मनी आपण नेहमीच म्हणतो. तर 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील, ही देखील स्पर्धेची नियमावली आहे. पहा, उत्तमजी यांचं अगदी योग्य आयोजन आणि नियोजन जर का तुम्हाला पाहायचं असेल ना तर या स्पर्धेकडे तुम्ही नक्कीच पहा. त्यांनी आम्हाला सूचना केल्या की 5 गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे. जास्तीत जास्त खेळाडूंना आपले कलागुण स्पर्धेच्या माध्यमातून दाखवता यावेत. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पेंदरच्या मैदानावरती याल ना, स्वर्गीय जीवा मैदानावरती याल ना, त्यावेळेला मात्र तुम्हाला ही मनाशी खुणगाड बांधावीच लागेल. या ठिकाणी तुम्हाला 5 षटकांसाठी 5 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असणार आहे. आय थिंक या वर्षीच्या क्रिकेट हंगामातली ही दुसरी किंवा तिसरी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि सर्व स्पर्धांमध्ये आपल्याला या नियमांचा वापर केला गेलेला पाहायला मिळेल. म्हणजे पेंदर रजनीमध्ये जर तुम्ही तुमचा संघ सुनिश्चित करत असाल तर मात्र तुम्हाला 5 गोलंदाजांची तयारी ठेवणं हे बंधनकारक असेल. चला, खेळाडूंना विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. चेंडूचं परीक्षण जर का झालं असेल, चेंडूची चाचपणी जर का या ठिकाणी झाली असेल तर खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची. आणि मॅच ऑफिशियल्स पूर्ण अधिकार तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्ही कोणत्याही वेळेला खेळाडू जर का तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वेळेचा दुरुपयोग करताना दिसला तर मात्र तुम्ही वॉर्नआउट करू शकता. पहिला वॉर्निंग असेल आणि दुसऱ्यांदा डायरेक्ट तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. दुर्वा 11 खारघर विरुद्ध वावंजे GCC वावंजे, अर्थातच गावदेवी क्रिकेट संघ वावंजे, या दोन संघादरम्यानचं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. खरं तर वावंजे संघ म्हटलं तर MIDC विभागातून बिलॉंग करणारा हा संघ आणि खारघर संघाचा जर आपण विचार केला तर नक्कीच खारघर या विभागामध्ये देखील अनेक स्पर्धा होतात. परंतु त्यातील काही महत्त्वाच्या स्पर्धा ज्या संघाच्या माध्यमातून खेळल्या जातात, सचिनजी टिके साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो.
थोडंसं क्रिकेटपासून दुरावलं गेलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. मागील काही 4 ते 5 वर्षांपूर्वीचा जर आपण काळ पाहिला, काळखंड जर पाहिला, तर सचिनचे टीके आपल्याला सातत्यानं मैदानावरचे पाहायला मिळायचे. परंतु मागील 4 ते 5 वर्षापासून जर आपण पाहिलं तर क्रिकेटसाठी थोडासा वेळ देतात. आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्यात का. त्यानंतर मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. होय, पहिल्या चेंडूवरती सटीक लाईन आणि लेंथ पाहायला मिळते. मधल्या एसटीच्या समोर सापडतोय विकेट नंबर 1 वावंजे संघाचा पहिला फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. आणि पहिल्या षटकामध्ये विश्वास दर्शवला गेला गोलंदाजावरती. दुर्वा 11 घरकुल संघाचा जर आपण विचार केला, खारघर विभागातून बिलॉंग करणारा हा संघ आहे. बऱ्याचशा युवा चेहऱ्यांना या संघामध्ये मात्र संधी दिली गेली. यावेळेला फसवा चेंडू होता. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, आणि इथे मात्र चेंडू पिक करू शकला नाहीये. बॅटीचं लिडिंग एज कव्हर क्षेत्रामध्ये जातोय झेल. मिळते आणखीन एक सफलता या षटकामध्ये. दुसरा फलंदाज गमा. त्या अर्थानं जर पाहिलं तर वावंजे हे गाव श्रीमलंगडाच्या पायथ्याशी, अगदी रायगड विभागातून जर आपण विचार केला ना तर श्रीमलंगडाच्या पायथ्याशी असणारं हे गाव आहे. तिथून पाऊल वाटांच्या माध्यमातून तुम्ही अगदी श्रीमलंगडावरती देखील जाऊ शकता. समोरून जर आपण पाहिलं ना तर कल्याण तालुक्यातून किंवा कल्याण विभागातून तुम्ही बामणवाडीच्या मार्गे पायऱ्यांनी आपण त्या ठिकाणी येऊ शकता. परंतु इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये वावन संघाच्या अडचणी वाढत आहेत. वावनच्या संघाला मिळतोय आणखीन एक दे धक्का. विकेट नंबर 3 तिसरा फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. दीप जाधव यावेळेला मात्र क्रिशच्या खोलीचा वापर फाईनच्या क्षेत्रावर.
चेंडू वळवण्याचा मानस होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, वेग पाहायला मिळालाय प्रचंड. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी होतोय समाप्त. धाव फलकावरती येत आहे. 3 गडी बाद, फक्त आणि फक्त 1 धाव. या ठिकाणी जर पाहिलं तर मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर सुरुवात थोडीशी बिकट राहिली आहे. अडचणीमध्ये टीम वावंजे जीसीसी वावंजे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता ना, त्या निर्णयाला अगदी साजेसा खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच या ठिकाणी संघ धुर्वा 11 घरकुल. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संदीप जाधवनं आपली छाप सोडत असताना तब्बल 3 विकेट्स त्यानं आपल्या नावावरती केल्या. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपामध्ये त्यांना विकेट आली आणि तिथून खऱ्या अर्थानं त्या गोलंदाजांना आक्रमक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवली. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. खरं तर क्षेत्ररक्षक आला, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातो, जाऊन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता पहिला आत्मविश्वासपूर्ण स्ट्रोक चौकार. सामन्याचा जर आपण विचार केला या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा होत्या आणि उर्वरित 4 षटकांमध्ये 79 धावा उभारल्या गेल्या होत्या. आणि अगदी तशाच प्रकारचं काहीचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार का? इथे चौकार आला, संयम राखू शकले नाहीयेत, अति घाई संकटात नाही म्हटलं जातं. इथे मात्र स्ट्रोक कंट्रोल मध्ये ठेवू शकले नाहीयेत. क्षेत्ररक्षक येतोय, कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 4 चौथा फलंदाज गमावलाय तो वावंजे संघानं. होणारा संघ आहे, परंतु बरेचसे सिनियर खेळाडू सध्या संघामध्ये अनुपस्थित आहेत आणि जास्तीत जास्त युवा खेळाडूंना या सामन्यामध्ये मात्र संधी दिली गेली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 6 ओमकार पाटील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर दुर्वा 11 घरकुल संघाकडून गोलंदाजीसाठी मात्र षटक क्रमांक 2 हातात असताना गोलंदाज आपण पाहतोय विश्वजित. खरं तर नावामध्ये सर्व काही आहे. विश्व जिंकण्याची प्रबळ इच्छा मनामध्ये घेऊन विश्वजित यावेळेला मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे आणि या संधीचं सोनं करत असताना विकेट येते आहे. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावली जाते. विकेट नंबर 5 जवळपास निम्मा संघ गारद होतोय तो जीसीसी वावंजे संघ. सुभाष आणि ओमकार शेडगे व ओमकार पाटील आणि बंटी मात्र यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु या आघाडीचे गमावलेले हे जे 5 फलंदाज आहेत ना, फलंदाजीचा कडा संबोधले जातात आणि या 5ही आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश खरं तर अडचणींमध्ये वाढ करताना पाहायला मिळत आहे ते जीसीसी वावंजे संघाच्या. परंतु नेव्हर गिव्ह अप. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर युवकांना दिली गेलेली संधी आणि त्या संधीच्या माध्यमातून युवकांना केलेल्या त्या संधीचं सोनं हे बरंच चित्र मागील काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीचाच तो मेगा फायनलचा सामना आपल्याला आठवतो जिथे कळंबोली संघानं कळंबोलीतील युवा संघानं मात्र व्यावसायिक दर्जाच्या बोनकोडे 11 बोनकोडे संघावरती मात केली आणि तिथे मात्र केवळ युवा खेळाडूंचा जो जोश आहे ना तो जोश आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर फारसा अनुभव नाही आहे युवकांकडे. एक आपण पाहिलं तर अनुभवाची कमतरता आहे, परंतु जर का अनुभव या युवकांना मिळाला ना तर या खेळाडूंचा
खेळ देखील बहारदार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेला मात्र सफेद झोन मध्ये चेंडू वळवला गेलाय. मिड ऑफ रिजन मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स लॉंग ऑफ रिजनला ट्रॅव्हल करतोय. दर्जेदार क्रिकेटचा नजराणा तमाम क्रीडा रसिकांना यापेक्षा आणखीन जास्त काय हवंय. अर्थातच आपण पाहत आहोत शिवतेज मित्रमंडळ आणि गावदेवी सांस्कृतिक कला मंडळ पेंदर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक 2025 चा एक जबरदस्त क्रिकेटचा सोहळा तिसऱ्या रजनीमध्ये प्रवेश करत असताना सामना क्रमांक 3 या ठिकाणी सुरू आहे. षटक क्रमांक 3 देखील मैदानावरती हारके निवड योगायोग आपल्याला या स्पर्धेमधला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज धीरज साळवे. गोलंदाजी ट्रॅक वरती माफ करा तेजस आहेत. बऱ्याचशा युवा खेळाडूंना दिली गेलेली ही संधी. खरं तर खारघर संघ म्हटलं तर खारघर विभागामध्ये देखील बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सचिन टीके यावेळेला मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर्वाधिक महत्त्वाची कामगिरी. यष्टीरक्षक म्हटलं तर संपूर्ण क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. हे एक असं फील्ड पोझिशन आहे की जिथून तुम्ही संपूर्ण मैदानाचा व्ह्यू तुमच्या एका नजरेमध्ये घेऊ शकता आणि एक्झॅक्टली कोणता क्षेत्ररक्षक कुठे असायला हवा. परंतु इथे मात्र बऱ्याच कालावधी दबा धरून बसणारा हा संघ अर्थात GCC वावंजे मिळतीये संधी. पुण्यामध्ये चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय समोर साईड स्क्रीनच्या वरून 6 धावां करता षटकार. सुरुवात करावी लागेल आणि ती सुरुवात जवळपास निम्मा संघ गारज झालाय. 5 आघाडीचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत आणि तिथून मात्र जर पाहिलं तर कमबॅक करता येणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की क्रिकेटचा सामना असो किंवा तुमचं दैनंदिन आयुष्य जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची 2 हात काढायची धमक तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. परिस्थितीला सामोरं जाण्याची गरज तुमच्यामध्ये आहे. परंतु इथे काय घडतंय संघनायक अर्थातच संघाला सर सेनापती इथे मात्र कंप्लीट करतोय झेल. आणखीन एक दे धक्का मिळतोय तो वावंजे संघाला. एक षटकार लगावलात म्हणजे तुमची जबाबदारी संपली. जबाबदारी पूर्ण खेळ हा तुम्हाला मैदानावरती करावा लागेल आणि खास करून त्या वेळेला जेव्हा तुमच्या संघाने आघाडीचे 5 फलंदाज गमावले आहेत. प्रत्येक संघ संपूर्ण ताकदीनिशी एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला प्रवेश सुनिश्चित करतो ना त्यावेळेला अनेक स्वप्न पाहिली जातात. अनेक पाठीराख्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात ना. यस पंच आम्हाला इशारा करतायत इट्स अ वाईट बॉल. थोडासा उजव्या एष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू होता. पंचाने अवंतर चेंडू या ठिकाणी घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव ही धाव फलकावरती अंकित केली जाईल. 21 या धावसंख्येवर मजल मारतोय तो अर्थातच GCC वावंजे हा संघ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. जबरदस्त ॲथलेटिझम मैदानाच्या आतमध्ये आणि हे जी बॉडी लँग्वेज आहे ही जी ऊर्जा आहे ना ही केवळ तुमच्या प्रदर्शनावरती आधारून असते. याच ठिकाणी जर का प्रतिस्पर्धी संघ तुमच्या गोलंदाजीवरती हावी असता तर हा चौका देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु हा वेळेचा खेळ आहे म्हणजेच वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नाही हे आपण नेहमी म्हणत असतो आणि इथून तुम्हाला स्वतःवरती स्वतःच्या मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवावा लागेल. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो ना की फांदीवर बसणाऱ्या पक्ष्यांना
फांदी तुटण्याची कधीही भीती नसते, कारण त्यांना फांदीवर नाही तर आपल्या पंखांवरती विश्वास असतो. या ठिकाणी व्यावसायिक दर्जाचं व्यावसायिक स्तरावरती ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला मात्र तुमची गुणवत्ता आणि त्या गुणवत्तेच्या आधारावरती तुमची संघामध्ये निवड केली जाते. फक्त आणि फक्त आघाडीच्या 5 फलंदाजांना एक चूक मैदानाच्या आतमध्ये केली, या खेळाडूंना स्वतःच्या विकेटचं महत्त्व ओळखता आलं नाही. परंतु तळातील हे जे फलंदाज आहेत, ज्यांना प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये कमी संधी मिळते, परंतु ज्या वेळेला संधी मिळते ना त्यावेळेला इतकं लक्षात ठेवा की संघ अडचणीमध्ये असतो आणि त्या संधीचं सोनं कसं करणार, तर या पद्धतीनं यावेळेला मात्र पुन्हा एकदा समोरच्या स्क्रीनवरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. जुळले गेलेत ॲज अ स्कोरर सौरभ. खूप चांगली कामगिरी आहे त्यांची आणि या मैदानावरच्या बहुतांश स्पर्धांमध्ये त्यांची लेखणी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 28. इथून फाईट बॅक करणार का वावंजे संघ? लढावृत्तीचा संघ आहे. जरी आघाडीचे 6 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले असले तरी युवकांकडून मिळणारा हा जो प्रतिसाद आहे ना, युवकांच्या खेळाचा हा जो दर्जा आहे ना, जो स्टँडर्ड आहे ना, तो मात्र तुम्हाला टिकवून ठेवावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती रॉकिंग गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळणार की गोलंदाजावरती आक्रमण हल्लाबोल केला जाणार. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 6 आघाडीचे फलंदाज तुम्ही गमावलेत. आता मनाशी खुणगाठ बांधा की या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती उभारायच्या आहेत. 28 धावा आल्यात. इथून 20 धावा जरी आल्या तरी 48 ते 50च्या दरम्यानचं टार्गेट या मैदानावरती. खरं तर या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला ना तर कोणतीही धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होता, धीम्या गतीनं चेंडू फेकला. आणखीन एक विकेट नंबर 7, 7वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. 7 गडी या ठिकाणी गमावले गेले. जीसीसी पेंदर विरुद्ध जीसीसी वावंजे विरुद्ध दुर्वा 11 घरकुल या 2 संघादरम्यानची ही बॅटल. आपल्याला पेंदर संघाने आपला पहिला सामना जिंकलाय. अगदी आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आहेत आणि तो संघ ज्यावेळेला या मैदानावरती परफॉर्म करतो ना त्यावेळेला मोठ्या संख्येने पाठीराखे देखील या स्पर्धांचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनीत पाटील. खूप मोठी जबाबदारी आहे. खरं तर आघाडीचे 7 फलंदाज गमावल्यानंतर 8, 9, 10, 11 क्रमांकाचे हे जे फलंदाज असतात यांना फारशी संधी मिळत नसते. परंतु ज्यावेळेला संधी मिळते ना त्यावेळेला समजा की तुमचा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि अगदी आपण नेहमी म्हणतो ना की प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपली दमखम फलंदाजीचा असो गोलंदाजीचा असो दाखवत असतो. परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजेच विपरीत परिस्थितीमध्ये जर का तुम्ही सर्वोत्तम खेळ करू शकलात तर संघासाठी तुम्ही तारणहार म्हणून नक्कीच तुमची गणना केली जाऊ शकते. असा संघासाठीचा कुठचा तारणहार खेळाडू ठरेल का? यस, आयोजकांना विनंती आहे. आयोजक थोडंसं आपण मैदानाशी संपर्क करायचा आहे. खेळाडूचा काही इश्यू आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आहे. जीन्स तुम्हाला अलाउड नाही आहे. एक येस, या ठिकाणी 1 रन पॅनल्टी डिक्लेअर केली आहे. खरं तर दोनही संघांचं आपण विशेष कौतुक करूया.
अर्थातच खारघरचा संघ देखील आणि वावंजेचा संघ देखील शेड्यूल प्रमाणे जर आपण पाहिलं ना तर दोनही संघांमध्ये थोडासा इंटरचेंज केला गेला, परंतु जी प्रवेशिका तुम्हाला दिली गेली ना त्या प्रवेशिकेमध्ये अगदी हाही नियम होता की वेळेनुसार सामन्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार हा आयोजन समितीकडे असेल. आणि दोनही संघांचं आपण खरं तर विशेष कौतुक करूया की या दोन्ही संघानं इथे कोऑपरेट केलं आणि त्यामुळे हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. तर एका धाव्याच्या पॅनल्टीसह आता मात्र ती पॅनल्टी ॲड केली जाईल, परंतु ती पॅनल्टी कधी, येस, इनिंग संपल्यानंतर ती धाव ॲड केली जाईल याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. तुर्तास सामना जसा सुरू आहे ना मैदानावरती त्याच पद्धतीनं सुरू राहू द्यात. धावा धावफलकावरती येत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल. 30 धावा आल्यात, माफ करा 2 धावा. याही वेळेला जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगलं कमबॅक राहिलंय गोलंदाजीमध्ये. प्रत्येक गोलंदाजानं नियंत्रित गोलंदाजी केली. एकूण धावांचा विचार केला तर हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न, थेंबे थेंबे तळे साचे आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो. पहिले 2 सामने हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर हा जो तिसरा सामना आपण पाहतोय, आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर जो दबाव आहे त्या दबावामधून स्वतःला सावरू शकले नाही आहेत. एका 2 चौकार षटकार जरूर मधल्या काळामध्ये पाहायला मिळाले, परंतु ज्या षटकाराने ज्या फलंदाजांच्या बॅटमधून चौकार षटकार आले ना ते मात्र फार काळ मैदानावरती टिकू शकले नाही आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती येणं, आल्या आल्या मोठे फटकेबाजी खेळणं खरं तर ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. किती जरी आपण, परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, बॅकअप त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये इथे मात्र धावा किती धावफलकावरती अंकित केल्या जातील तर 3 धावा. यस, पंचांचा इशारा आलाय. जिथे 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी 2 एक्स्ट्रा स्वरूपामधल्या धावफलकावरती आल्यात, परंतु क्षेत्ररक्षकानं जीवाची अगदी आकांतानं तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेला, अन्यथा या 5 धावा देखील होऊ शकल्या असत्या. ह्यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. चौथ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय 34, 34 धावा. आराध्य दैवत म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते अर्थातच दिवा पाटील साहेबांचं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. चला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, वेळ जास्तीचा या ठिकाणी घेतला जातोय. दुर्वा 11 खारघर संघ, वेळेचं बंधन आहे, कोऑपरेट करा. आपण या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ऑलरेडी खेळ भावना ही या ठिकाणी दाखवली गेली आहे, परंतु काही अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातात आणि ती गोष्ट या दोनही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो. धावा धावफलकावरती संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. 7 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. आघाडीचे 5 फलंदाज पहिल्या 2 षटकांमध्ये गमावल्यानंतर वावंजे संघ कुठेतरी अडचणीमध्ये पाहायला मिळाला, परंतु तिथून हळूहळू डोकं वर काढताना 35 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये कमीत कमी 15 धावांसाठीचा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो का, कारण 5 चेंडू शिल्लक आहेत. मोठे 2 फटके तुम्हाला फक्त खेळायचे आहेत. आता 1 चेंडू आणखीन कमी झालाय. डॉट बॉल पर्सेंटेज जर आपण पाहिलं ना तर पहिल्या सत्रामध्ये सर्वाधिक आपल्याला पाहायला मिळालंय. विकेट्स गमावल्या गेल्या 7 ते 7 चेंडू डॉट झालेत आणि त्यानंतर जर इतर चेंडूंची संख्या आपण पाहिली ना तर मात्र सर्वाधिक डॉट बॉल्स आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जाईल झेल. विकेट नंबर 8, 8वा फलंदाज या ठिकाणी मात्र परततोय तो GCC वावंजे संघाचा. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतो आणखीन एक फलंदाज, 8वा फलंदाज गमावला गेलाय. विनीत देखील
मैदानातून परतताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार, मग 3 ओमकार या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला ओमकार धोंगडे, अक्षय 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 येस करेक्शन आहे, अक्षय आहेत. 2 ओमकार आहेत आणि दोनही ओमकार तंबूच्या आश्रयाला सध्या जर आपण पाहिलं सध्याच्या घडीला तर आराम करताना पाहायला मिळतात. आणि दोनही महत्त्वाचे फलंदाज होते, अगदी मधल्या फळीतील ते दोनही महत्त्वाचे फलंदाज होते. खरं तर प्रणयचं पहिल्या चेंडूवरती बाद होणं ना कुठेतरी संघाच्या पथ्याला पडलेलं नाहीये. आउटसाइड द ऑफ स्टंपचा हा चेंडू होता. स्लॅश काढायचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते. पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं जातं आणि ह्या सर्व गोष्टी साहजिक आहेत. आपसुकपणे या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, कारण ज्या वेळेला धावा येत नाही, धावांकरता संघर्ष तुमचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतो, इथे मात्र मिळते नशिबाची साथ. बॅट इज अ बॉटम एज, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे येतील या नशिबाचा चौकार. 4 धावा. सासरे बुवा आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी एकीकडे जर पाहिलं तर मामा आहेत आणि दुसरीकडे सासरे बुवा देखील आहेत आणि त्यांचं देखील मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच आणखी एक विकेट या ठिकाणी आली आहे की काय, मैदानाच्या आतमध्ये काय घडलं खरं तर याकडे आम्ही लक्ष केंद्रित करू शकलो नाहीये. परंतु पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर सौरभ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धाव फलकावरती आल्यात 39 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 40 धावांचं. प्लस 1 धाव मायनस केली जाईल, अर्थातच 39 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. 39 पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या, त्यामध्ये -1 अर्थातच 1 धावांची पॅनल्टी असेल. 38 हे नवीन टार्गेट झालं आणि 38 धावा जर का पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या तर 39 धावांचं लक्ष असेल ते अर्थातच दूरवा 11 घरकुल खारघर या संघाकडे. तर कुठेही जाऊ नका, आमच्या समोर जोडले राहा आणि अगदी काही क्षणांची विश्रांती आणि त्यानंतर मात्र येऊयात खेळाच्या उत्तरार्धामध्ये. चेंडू कलेक्ट करायच्यात, आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे मॅच बॉल्स आपण कलेक्ट करायच्यात आणि नवीन चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरवायचे आहेत. येस, थँक्यू. समालोचक, स्कोरर, पंच यांना एकत्रितपणे घेऊन एक परिवार स्थापन करणारे आणि मागील 10 ते 12 वर्षांपासून आय थिंक 10-12 वर्षांपेक्षाही जास्तचा कालखंड उलटला. या सर्वांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे योग्य समान संधी देणार आणि असं एक व्यक्तिमत्व
आपण मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू करणारच आहोत. परंतु एक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी आपल्या कल्पक कलागुणांच्या माध्यमातून आणि कल्पक नेतृत्वातून या सर्वांना एकत्रितपणे आणून एकसंघ केलं, एक परिवार तयार केला आणि या खऱ्या अर्थानं रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनचे निर्विवाद खऱ्या अर्थानं अध्यक्षपद भूषवणारे आदरणीय संदीपजी पाटील सरांचं हे गीत मात्र आपण या ठिकाणी ऐकलं. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. घरकुल संघ दुर्वा 11 आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चेंडूचं परीक्षण जर का झालं असेल, वेळ जास्तीचा या ठिकाणी घेतला जातोय. खरं तर दोनही संघांचं आपण विशेष कौतुक करूया. दोनही संघांना आमच्या विनंतीला मान देऊन शेड्यूल प्रमाणे जर पाहिलं तर सामन्यामध्ये बदलाव केला गेला आणि दोनही संघांना ते एक्सेप्ट केलं आणि दोनही संघांना सहकार्य या स्पर्धेसाठी दाखवलं गेलं. त्यामुळे दोनही संघांचं आपण विशेष कौतुक करूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स असं म्हटलं जातं आणि दोनही संघांना खेळ भावना मैदानावरती दाखवणं गरजेचं असतं. सलामीची जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. लक्ष आहे विजयासाठी 39 धावांचं. खरं तर 39 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या, परंतु पॅनल्टीची असणारी एक धाव आणि ती धाव मात्र या ठिकाणी मायनस केली गेली. 38 हे नवीन टार्गेट सेट झालं आणि कंपल्सरी चेसिंग म्हटल्यानंतर +1 तुम्हाला बनवणं बंधनकारक असतं. 39 धावांचं उद्दिष्ट लक्ष डोळ्यासमोर घेऊन ही सलामीची जोडी मात्र दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी खेळाचा पूर्वार्ध झालाय समाप्त आणि जसा उत्तरार्धाकडे वळतो आहोत या पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती होईल बदल. आवाज आपण ऐकूयात दीपकजी पाटील सर पळसवे यांचा. तर थँक्यू सो मच प्रवीण अर्जुने सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सामना सुरू एका बाजूला घरकुल आणि त्यांच्या विरोधामध्ये बाबंजे. दोन संघादरम्यान बाबंजे संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 39 धावा केल्यात आणि 40 धावांचं लक्ष ठेवण्यात कारण एक धावांची पेनल्टी सुद्धा होती त्यांना आणि त्याचमुळे निर्धारित जे लक्ष असेल ते 39 धावांचं असणार आहे. यावेळेचा हा चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने जात असताना डॉट बॉल. घरकुल संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय तेजस साळवे आणि सचिन ठीके. सचिन ठीके महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. प्रणयचा हा बॉल राऊंड स्टंप्सनं टप्पा पडल्यानंतर थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. हेच करावं लागेल कारण पहिल्यांदा मात्र बॅटिंग झाली नाही आज अपेक्षेनुसार. संपूर्णपणे प्रत्येक फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने एका पाठोपाठ एक हादरे मात्र मिळत होते खरं तर घरकुल संघाच्या गोलंदाजांकडून आणि त्याचमुळे थोड्याशा कमी धावा तुलनेनं, कारण सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये 80चं टार्गेट होतं जवळजवळ. इकडे टॉप पेज लागले, बॉल हवेत आहे आणि मिड ऑनला झेल सुद्धा टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन ब्रेक थ्रू दिला केरीस. पहिला धक्का टीम घरकुलला. तेजस साळवे यावेळेस मैदानाच्या बाहेर. कसले बाबंजेना
नवीन फलंदाज चंदू घाडगे तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत. धावसंख्येचा श्री गणेश होण्याच्या अगोदरच खरं तर इकडे तेजस साहेब हे बाद झालेत. शॉट ऑफ लाईन होता इकडे मित्र टॅप केलाय. मिड ऑफचा फिल्डर वेगानं पुढे आलाय. याही बॉलवर धावा लिहिली नाहीये. डॉट बॉल. सुपर बॉलिंग. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि इकडे मात्र भन्नाट सुरुवात केली गोलंदाजाकडून. त्यामुळे 39 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागणार की काय या मॅच मध्ये अशी शंका इकडे मात्र उद्भवली असेल सगळ्याच क्रीडा रसिकांच्या मनामध्ये. मेडन ओव्हर टाकण्याच्या तयारीमध्ये पहिले 5 बॉल डॉट निघालेत आणि पाहूया या आज या रात्रीमध्ये प्रणय मात्र वामनच्या टीम कडून पहिलं निर्धाव षटक टाकणार का. समोर बॅट चंदू घाडगे आहेत. खातं उघडायचंय घरकुल संघाचं. यावेळेस मात्र ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडे शॉट गाडगेच्या बॅट मधून येतोय. षटकार आपल्या स्टाईल मध्ये खातं उघडलंय स्वतःच आणि टीम घरकुलचं सुद्धा या 6 धावेनं. थँक्यू डीजे. शेवटच्या बॉलवर षटकार पडला. 5 बॉल निर्धाव आले होते. 6 धावेनं खातं उघडलं गेलं. दुसरं षटक. अक्षयचा हा बॉल यावेळेस मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचला. त्या ठिकाणी सिंगल मिळते. खातं उघडतील सचिन. ठीक आहे. 1 धावेनं टीमची टोटल 7 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच खैरणे. अंश 11 खैरणे. थोडासा चेंज ऑफ पेस होता यावेळेस. मात्र दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता चंदू घाडगे यांचा, परंतु हा चेंडू निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. अक्षय आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात. अशा स्वरूपाची गोलंदाजी करत राहावी लागेल प्रणय सारखीच. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू मिळालेला नाहीये आणि त्याचमुळे इकडे मात्र 1 रन कंप्लीट झाले. एक धाव वाचवायची म्हटली तर फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे क्षेत्ररक्षकांना. किती झालं तरी एक चुकी सुद्धा 1 रन मात्र बहाल करत असते आणि तोच विचार करून या मॅच मध्ये वामनच्या संघाला सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करावं लागेल. यावेळेचा हा थोडासा चेंज ऑफ पेस होता. लोवर फुल टॉस घेऊन ऑन साइडला वळवलाय लॉंग ऑन कडे. सिंगल. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. 39 चा चेस करतोय घरकुल संघ आणि आतापर्यंत स्कोर आहे तो 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. इकडे पहा खोलात टाकला होता हा चेंडू. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता घाडगेने, परंतु इकडे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सुपर बॉलिंग. आतापर्यंत आपण विचार केला गोलंदाजीचा तर नक्कीच धावा थांबवल्यात दोनही बॉलर्सनं. 1 षटकार जरूर खाल्ला, अन्यथा संपूर्णपणे
आघाडीच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कार्य गोलंदाजांनी यथेच्छ पूर्ण केलंय. यावेळेस मात्र कट केले बॉलला. कबा पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक धावतायत. पाहूया इकडे आतमध्ये ढकलले चेंडूला. दुसरी कंप्लीट होईल आणि दोनच धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडीशी गडबड आहे. या 2 धावांच्या बरोबरीनं आणखीन एक भन्नाट षटक मात्र पाहायला मिळालं. ते बाबंजे संघाकडून या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या अक्षरने फक्त 5 आणि 2 ओव्हर्स मध्ये 11 धावा पॉवर प्लेच्या. आणि इकडे मात्र विचार करण्यास भाग पाडले आता घरकुल संघाच्या फलंदाजांना या तुफान बॉलिंगनं. थोडीशी संत आणि सावध सुरुवात म्हणता येईल, परंतु अशीच जर का ही सावध सुरुवात अशीच राहिली तिसऱ्या ओव्हरमध्ये तर हा सामना चेस करणं सुद्धा कठीण होऊ शकेल. आणि संधी मात्र मिळालेली आहे बावनजे संघाला. सध्याच्या घडीला हलकासा वरचढ दिसतोय, परंतु सचिन टिके मैदानामध्ये आहे. चंदू गाडगे आलेल्या एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे चांगले फलंदाज आहेत खेळपट्टीवर. परंतु पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये म्हणावा तसा खेळ जमलेला नाहीये तो घरकुल संघाला. तिसरं षटक घेऊन बावनजे टीम कडून विनीत पाटील येतोय. पहिल्या 2ही बॉलर्सनं खूप चांगली बॉलिंग केली आणि खास करून पॉवर प्लेची षटकं होती. सर्कलचं रिस्ट्रिक्शन होतं. अशा ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं इतकंही सोपं नसतं, परंतु ती किमिया मात्र साधली दोघांनी. विनीत येतोय. यावेळेचा हा चेंडू टप्पा पडला. बॉल थोडासा खाली राहिला. हलकीशी अपील पाहायला मिळाली. डॉट बॉल. काही जणांची उशिरानं सुद्धा अपील पाहायला मिळाली. कोणताही संपर्क झालेला नाहीये. अजूनही 28 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. पदलालित्य नव्हतं. फुटवरचा अभाव जाणवला आणि त्याचाच फायदा सध्याच्या घडीला बाबनजे संघाचे गोलंदाज उठवत असताना एका पाठोपाठ एक डॉट बॉल्सनं आता मात्र हैराण केलंय घरकुल संघाच्या आघाडीच्या फलंदाज आणि स्वतः सचिन टिके त्या ठिकाणी आहेत. स्विच हिटचा प्रयत्न. फटका फसलाय आणि यष्टीरक्षक यावेळेस मात्र जज करतात. झेल टिपला त्या ठिकाणी. हा दुसरा धक्का लागला टीम घरकुलला. बिग विकेट. सचिन टिके यावेळेस स्वस्तात बाद होतात. धावफलकावर धावा लागल्या त्या 11 आणि 11 वर हा दुसरा गडी गारद. सचिन टिके बाद झालेत. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर संदीप जाधव. विनीतचा हा बॉल वळवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. कलात्मक फटका आल्या आल्या संदीपच्या बॅट मधून येतोय. हा दर्जेदार चौकार. चार न टीमची टोटल 15 वर. 15 ऑन अ बोर्ड. आणि जेव्हा असा एखादा मोठा स्ट्रोक येतो ते प्रेशर बनवलं असताना गोलंदाजांकडून ते प्रेशर लगेचच रिलीज होत असतं आणि त्याचमुळे रेग्युलर इंटरव्हल्सला मात्र मोठ्या स्ट्रोकची गरज असते. चेंडू द्यायचे. बॉल द्या. संयोजकांना विनंती आहे.
15 धावा धावफलकावर आहेत. 15 ऑन बोर्ड. संदीप जाधव यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार नक्कीच थोडासा दबाव दूर करेल. करकुल संघ जो दबावाखाली खेळत होता, पाहूया रन जास्त नाहीयेत, त्यामुळं सुरुवात जी झाली प्रणय, अक्षय, विनीतनं सुद्धा आतापर्यंत फार चांगली बॉलिंग केली. स्विचिटचा प्रयत्न, एक फटका बसला, लगेचच कॉन्फिडन्स वाढला होता संदीप जाधवचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला. हा प्रयत्न हाणून पाडलाय बॉलर विनीतनं. डॉट बॉल. आतापर्यंत आपण पाहतो या ओव्हरमध्ये 4च धावा आल्यात. 13 बॉल मध्ये 24 धावांची अजूनही गरज आहे. ओ यावेळेस मात्र स्कूप केलाय, पल्लू स्कूप, आणि बॉल चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रयत्न केले त्या ठिकाणी, प्रयत्नांना अपयश. आणखीन एक अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका. बॉल सीमा पार 4. तीन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 19 धावा. 2 ओव्हरमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 10ची सरासरी आहे. भूपेंद्रजी भोईर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. या सामन्याचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. तरी सुद्धा 3 गोलंदाजांनी केलेला प्रयत्न नक्कीच त्यांची सराहना करावी लागेल, कौतुक करावं लागेल तीनही बॉलरचं. पहिल्या षटकामध्ये प्रणयच्या 6 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं अक्षयच्या 5 धावा आल्या, आणि या ओव्हरमध्ये विनीतच्या 8 धावा आल्यात. 2 ओव्हर्समध्ये 20 वाचवायच्या आहेत, आणि एक चांगलं षटक जर आलं नाही गडे चौथं, तर शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर खाली येऊ शकेल घरकुल संघ. कारण चेसिंग करत असताना मात्र दबाव प्रचंड असतो प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये, आणि तोच फायदा उठवायचा इकडे मध्ये चौथा बॉलर विवेकला. शॉट ऑफ लेंथ होता, कुटप्प्याचा बॉल कव्हर्सला धाडलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी सुद्धा तेवढाच वेगानं, त्यामुळे सिंगलच मिळाली. 1 रन पर्यंत लूज डिलिव्हरी होती. इकडे मात्र चौथा बॉल विवेकची. विवेक जाधव. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील. स्विच हिट केलाय, आणि चांगलं कनेक्शन सुद्धा पाहायला मिळतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक उत्तम फटका. बॉल सीमा पार 4. प्रेशर घालवलंय त्यानं संपूर्णपणे. मित्र म्हणेन 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, आणि या 10 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. त्यामुळे विवेकला कमबॅक करावा लागेल आता मात्र या 4 बॉलमध्ये. 10 बॉल 15. अगोदरच रन जास्त नव्हत्या, आणि त्यात पहिल्या 3ही बॉलर्सनं फार चांगली बॉलिंग केली, आणि तेच करावं लागणार आहे इतर 2ही बॉलर्सना, तरच हा सामना डिफेंड होऊ शकतो. शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहावे लागतील, जिद्दीनं खेळ करावा लागेल पापनजी संघाला. विवेकचा बॉल स्वीप केलाय, शॉट फायनलला थांबवलाय, परंतु इकडे पाहूया एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी रिस्क घेतलेली नाहीये. धाकटा कांदा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. खेरणे आणि धाकटा कांदा नेक्स्ट मॅच. खेरणे टीम या ठिकाणी उपस्थित आहे. धाकटा कांदा टीमचे कॅप्टन आपण प्लीज टॉस साठी संपर्क करा. तुमचा तिसरा खरं तर सामना होता, तो चौथा केला आयोजकांनी.
5वा आम्ही करू शकत नाही, कारण 8च संघ आहेत या स्पर्धेमध्ये, त्यामुळे एवढी ऍडजस्टमेंट दिले. रात्रीच्या जवळजवळ आता 11 सुद्धा वाजतील आणि या स्पर्धेला वेळेमध्ये येणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला खोळंबा होतो आयोजकांचा सुद्धा. संघ उशिराने येतात, काही संघ तर अगदी संध्याकाळी एकदम 6 वाजता सांगतात का आज आम्हाला जमणार नाही. सगळी तारांबळ होते आयोजकांची. मग बऱ्याचदा प्रेक्षक बोलतात की अरे ही स्पर्धा थांबली, बरोबर नाही आयोजन, पण मैदानामध्ये का थांबलो आपण. असं होतं बऱ्याचशा स्पर्धांच्या बाबतीमध्ये आणि याला जबाबदार आपणच असतो. खेळाडू जबाबदार असतात, संघ जबाबदार असतात. त्यामुळे स्पर्धा म्हटली की तो उत्साह तुमच्यामध्ये पाहिजे आणि त्या उत्साहानं खरं तर वेळेमध्ये आपण पोहोचणं फार गरजेचं असतं. 9 बॉल मध्ये 14 धाबांची गरज आहे. विवेक जाधव पुन्हा एकदा द स्टम्प्स हा बॉल ड्राईव्ह केला. फायनिश लॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु इकडे रस मात्र कंप्लीट झाल्यात 2. ही रिस्क घ्यावीच लागणार आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर, कारण अनेक फलंदाज आहेत स्क्वॉड मध्ये अजूनही. त्यामुळे एक धाव अजून कशी वाढवता येईल हे सुद्धा पाहावं लागेल घरकुलला. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल 27 या आकड्यावर. 8 चेंडू आणि 12 धाबांची आवश्यकता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. यावेळेस मात्र सिंगलच मिळेल कदाचित. एकेरी धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 28 या आकड्यावर. 7 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. 39 सामना सुद्धा प्रचंड रोमांचकारी केलाय वामनजे संघाच्या गोलंदाजांनी. 7 चेंडू आणि 11 धाबा हे इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. संदीप जाधव त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आपण पाहिलेत. चंदू गाडगे ज्याच्या बॅट मधून 1 षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. महत्वाचा बॉल पुढे आला होता, शॉट केला होता बॉलर्सनं. इकडे मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. शॉट थर्ड मॅनला अशा सिच्युएशनला मिसफिल्ड तुम्ही नाही करू शकत. अजूनही फंबलिंग सुरू आहे. सावळा गोंधळ सुरू होता संपूर्ण बावनजेकरांचा. या 2 धाबा तरी मिळाल्या. लेग बाईचा इशारा पंचांचा आला. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावर. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 9 धाबांची आवश्यकता, 9 रनों की जरूरत. प्रश्न आहे की आपण देखील उपस्थित राहायचं आहे. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाबांची आवश्यकता. चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळते. 5वा आणि अंतिम षटक घेऊन बंटी मात्रे. गोलंदाजी मार्कवर बंटी. सामना वाचवणार का म्हणजे टीम साठी हे पाहावं लागेल. पहिला बॉल चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे सिंगलच येत आहे. एकेरी धाव.
आता मात्र येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. पाच बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. सामना शेवटपर्यंत लोटण्याचा मात्र प्रयत्न सध्याच्या घडीला करतोय तो बाबंजे संघ. फक्त पाठीमागच्या ओव्हरमध्ये 11 धावा, ज्या 10 पेक्षा जास्त धावा आल्या होत्या. अन्यथा सिंगल डिजिट्स मध्ये सगळ्यांनी रन्स दिल्या होत्या आणि तेच करायचंय बंटी मात्रेला सुद्धा सिंगल डिजिट्स मध्ये रन द्यायचे आहेत. फुल लेंथ होता, स्क्वेअर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल मिळेल. एकच धाव आणि एक धावेनं खरं तर हा सामना अजूनही रोमांचकारी अवस्थेमध्ये जात असताना 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची गरज आहे. 7 रिक्वायर्ड, रिमेनिंग 4 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये आलंय. 39 साठी सुद्धा मोठा संघर्ष करावा लागलाय तो सचिन टिके यांच्या घरकुल संघाला आणि तोच संघर्ष सध्याच्या घडीला मात्र कोणता संघ जिंकणार याकडे लक्ष लागले साऱ्यांचंच. बंटीचा हा बॉल उडवलाय ऑन साइडला, मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेल टिपलाय. जल्लोष थोडासा पाहायला मिळतोय बावनजेकरांचा. विकेट नंबर 3, तिसरा धक्का टीम घरकुलला. आणि आता मात्र येणारे 3 बॉल आणि या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता. आपण टॉस साठी यायचं आहे बघा. शिर्डोन आणि पेंदर. आदित्य आठवले मैदानामध्ये दाखल झालाय. 3 बॉल आणि 7 धावा. सुरुवातीपासूनच संत आणि सावधानतेनं खेळणारा घरकुल संघ सध्याच्या घडीला खडबडून जागा झाला असेल. कारण सगळ्यांना इथे क्रीडांगणावर असलेल्या सगळ्यांना वाटलं होतं की निदान 4 ओव्हरच्या आसपास हा सामना चेस होऊ शकेल. परंतु क्रिकेट आहे, खेळच असा आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेड लावणारा खेळ आहे क्रिकेट. 3 बॉल 7 धावांची गरज. 7 रनों की जरूरत है. बंटी पुन्हा एकदा. बंटीचा बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला हातामधून सुटला परंतु एकच रन मिळेल. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पहा. सुंदर ड्राईव्ह होता, कव्हर ड्राईव्ह केला होता परंतु इनफिल्ड मध्ये फिल्डर होते आणि एकच धाव आले. टेन्शन आता मात्र खरं तर पाहायला गेलं तर घरकुल संघावर सुद्धा तेवढंच वाढलंय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गरज आहे ती 6 धावांची. 6 रिक्वायर्ड, रिमेनिंग 2 असं इक्वेशन या मॅच मध्ये आता मात्र होऊन बसलंय. परंतु रोमांचकारी सामना पाहूया. अजूनही पाहायला गेलं तर मैदानामध्ये संदीप जाधव आहेत आणि त्याच वेळेस सारं काही शक्य आहे. फुल टॉस फेकून दिलाय बाहेर. मॅच फिनिश. इथे मात्र गोलंदाजांनी चुकी केली आणि या चुकीचं प्रायश्चित भोगावं लागेल. सगळ्याच वावंजे संघाच्या गोलंदाजांनी केलेली मेहनत एका बॉलवर व्यर्थ गेले. या षटकारानं मात्र आपल्या स्टाईल मध्ये सामना संपवलाय. संदीप जाधवना वेल प्लेड. अभिनंदन टीम घरकुल. दाखवला होता तो ऑलराऊंडर प्लेयर घरकुल टीमचा संदीप जाधव ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र सन्मानित केले जाईल ते संदीप जाधवला. संदीप या कमाल ऑलराऊंड परफॉर्मन्स. हार्ड लक टीम म्हणजे खूप चांगला खेळलात. खरं तर बॅटिंग झालेली नाहीये. गोलंदाज पुरेपूर प्रयत्न केला गोलंदाजाने असं नाहीये. सगळ्याच गोलंदाजांनी बंटीने सुद्धा पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा दिल्या होत्या. एखादा चेंडू गोलंदाजाकडून इकडे तिकडे होतं, आपल्या धावा कमी होत्या आणि पहिल्यांदा या पराभवाला वावंजे संघाच्या कारण आहे ते फलंदाजीच मी तर म्हणेन. यापेक्षा चांगली बॉलिंग असूच शकत नाहीये. खूप चांगले खेळलात. तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतोय खरं तर पुढच्या स्पर्धांसाठी. चला सचिन, चला घरकुल संघ कॅप्टन आणि खेरणे संघ कॅप्टन.
चला आपण टॉस करूया. चला टॉस साठी या, आपण टॉस करूया. बघा, जो संघ इथे खेळणार होता धाकटा कांदा, त्या संघाचा तिसरा सामना होता, परंतु त्यांनी संध्याकाळी सांगितलंय की आमचा चौथा ठेवा, आम्हाला दुसऱ्या ठिकाणी खेळायचं आहे. त्यासाठी आयोजक कमिटीने तो निर्णय घेतला की चौथा तुमचा ठेवतोय. परंतु आता तिसरा सामना झालाय, परंतु कांदा संघ इथे अजून उपस्थित झालेला नाहीये आणि आता आयोजक त्यांना फोन लावतात तर फोन उचलत नाहीये. ही स्पर्धा जी आहे ती रायगड टेनिस क्रिकेट कमिटीच्या नियमानुसार आहे. कारण